नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? बॅग पॅकिंगचा व्हिडिओ करत असताना मी तुम्हाला म्हणालो होतो की अरे यावेळेला एवढं पॅकिंग केलं आहे. त्याचं कारण असं आहे की त्रिखंडी यात्रा आहे. त्याच्यातला एक खंड तुम्हाला कदाचित कळला असेल की मी इंग्लंडला होतो, आत्ता जरा वेगळ्या ठिकाणी आहे. आणि हे गाव तुम्हाला माहिती आहे का? नाही, कारण मीच इथं पहिल्यांदा आलो आहे. माझा मित्राकडे आलो आहे. अपूर्व, कसा आहेस? मस्त मजेत. आणि आम्ही आलेलो आहोत अमेरिकेमध्ये सियाटल गावाला. त्यामुळे या सियाटलची सुद्धा भटकंती तुम्हाला करवणार आहे. त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे. एक झलक तुम्हाला देतोय. मायक्रोसॉफ्ट आणि ॲमेझॉन या दोन जायंट्सचं जिथे हेड ऑफिस आहे ते सियाटल गाव आहे. हा जो ब्रिज आहे हा दोन मायक्रोसॉफ्ट ऑफिसना जोडणारा असा हा ब्रिज आहे. मायक्रोसॉफ्टच्या आवारामध्ये मी आलेलो आहे, परंतु मित्राची गाडी सोडून मी ही बिल्डिंग नुसती बघायला नाही आलेलो, तर इकडचं एक खास जागा बघायला आलो आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मायक्रोसॉफ्टचे आत्ताचे जे चीफ आहेत सत्या नडेला, हे प्रचंड क्रिकेट शौकीन आहेत. आणि त्याचंच एक दाखला मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण हे बघा, मायक्रोसॉफ्टच्या आवारामध्ये सत्या नडेलांनी फुल फ्लेज क्रिकेट ग्राउंड केलेलं आहे. फुल फ्लेज क्रिकेट ग्राउंड आहे ऑलरेडी. आणि मुलं खेळायला तिथे विकेंडची जमलेली सुद्धा आहेत. हिरवगार ग्राउंड आहे हो, एकदम हिरवगार. असं वाटतं उतरावं आणि खेळावं. हा सगळा मायक्रोसॉफ्टचा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये हे ग्राउंड वसवलेलं आहे. बेसबॉल आहे, फुटबॉल आहे आणि ही सगळी ऑफिसेस आहेत. सियाटलला मी आलेलो आहे आणि लगेच संध्याकाळी थोडासा फिरायला बाहेर पडलेलो आहे. रंग बघा, फक्त निसर्गाचे रंग बघा. हा 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 हा, काय सीन आहे, काय सुंदर सीन आहे. या या या. असं बघितलं तर तुम्हाला कळणार नाही, पण पत्रकाराची कावळ्याची नजर कशी असते बघा. कोकणी सॅमन, आणि कोकणी सॅमनचंच इथं वास्तव्य असतं. आणि हा आहे समामेश लेक, विस्तीर्ण लेक. आणि इथे फिशिंग सुद्धा चालू आहे. आ हा हा, काय सीन आहे बघा. शहराच्या मध्यभागी असलेला हा लेक सियाटलचं सौंदर्य अजून वाढवतो असंच म्हणायला पाहिजे. पहिल्याच दिवशी इथं आल्यानंतर नेत्र सुखद असा नजारा बघायला मिळालाय. वा, सायली आणि सौरभ बरोबर फिरायला आलेलो आहे. ये ये ये, लपू नको, लपण्यासारखं काही नाहीये. कारण हे दोघं आता सियाटलला असतात. याचं मी बारसं जेवलेलो आहे, हे लक्षात घ्या. याचं बारसं मी जेवलेलो आहे. आणि आज त्यांनी सियाटलला फिरायला बाहेर काढलेलं आहे. शहराच्या मध्यभागी हा लेक आहे आणि इकडं चालण्याचा ट्रेल आहे. इथलं निसर्ग सौंदर्य तुम्ही फक्त बघा आणि मग ह्याची मजा काय आहे ती बघा. कारण असं हिरवगार, एकदम हिरवगार.
कुठल्याही गावी गेलं की दरवेळेला फिरायला जायला आयडियल कंडिशन्स असतातच असं नाही, परंतु माझा तरी विचार असा असतो घरात बसायचं नाही. आणि त्यातनंही जर का स्थानिक मित्र असले मग तर अजिबातच बसायचं नाही. सियाटल हे असं गाव आहे जिथे तसं म्हणायला गेलं तर कधी कधी 8-10 महिने सुद्धा पाऊस पडतो, थोडा थोडा पिरपिऱ्या पडतो. सिद्धार्थ, आत्ता थोडा जास्त आहे का रे पाऊस? बराच जास्त आहे, बराच जास्त आहे. या सियाटलच्या मनाने हा अगदी धोधो पाऊस पडतोय असं म्हणताय. त्यामुळे पण बघा वातावरण कसं आहे, थोडंसं कुंद वातावरण ज्याला म्हणतो तसं आहे. परंतु आज विकेंड आहे, शनिवार आहे, त्यामुळे कुठंतरी खास घेऊन चाललेला आहे. सांगत नाहीये कुठं घेऊन चाललाय, पण बघू हवा कशी साथ देते. आणि जरी हवेने आम्हाला अडथळा निर्माण केला तरी आम्ही गप्प बसणार नाही. सियाटलला बाहेर आम्ही फिरायला जाणारच. बघूया काय काय बघायला मिळतंय आज. गर्द हिरवा प्रवास करून आम्ही आमच्या इच्छित स्थळी अगदी जवळ पोचलेलो आहे. म्हणजे रेडमंडच्या डाऊनटाऊन पासून एक 40-45 मिनिटाचाच ड्राईव्ह असेल. हिरवागार ड्राईव्ह होता, दोन्हीकडे मस्त जंगल आहे, म्हणजे हिल स्टेशनला आल्यासारखाच भास व्हावा इतका हा प्रवास सुंदर होता. आणि आता सौरभ सांगतोय काका जागा जवळ आली रे, त्यामुळे एक्साइटमेंट वाढली आहे. बघू काय नजारा आहे. पण हा निसर्ग बघा तुम्ही. फक्त पावसामुळे मला खूप क्लिअर दाखवता येत नाहीये, पण तरी जे दिसतंय ते दाखवण्याचा मोह आवरता येत नाहीये. जागेचं नाव स्नोकॉल्मिश असं आहे. स्नोकॉल्मी काय आता आहे हे जवळ गेल्याशिवाय कळणार नाही. वाव, आलेलो आहे आम्ही त्या जागी. बघूयात नजारा काय. अजून मी गाडीतनं उतरलेलो सुद्धा नाहीये. माझं स्वागत करायला फुलं बघा कशी आहेत, काय रंग, काय रूप त्याचं. वा, रम्य आणि कुंद वातावरणात आम्ही आलेलो आहे. ढगांचं आच्छादन आहे आणि इथं काय दिसणार आहे कळतच नाहीये. अगं सायली, इतक्या लांब आपण आलोय, आवाज येतोय जोरात जोरात, कसला तरी आवाज येतोय, परंतु या ढगामुळे काही अंदाजच येत नाही ग कुठं नेत आहे आम्हाला. आई ग, ओ हो, वाव, अरे देवा, पाहिला का हा नजारा, पाहिला का? स्नोकॉल्मी वॉटरफॉलला आल्यानंतरचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो इतका नितांत सुंदर आहे. फुलांच्या रंगाची लयलूट आहे आणि सगळीकडे हिरवागार निसर्ग आहे. हा जो धबधबा आहे हा नुसताच सुंदर म्हणून प्रसिद्ध नाही आहे, याचा एक फार महत्त्वाचा इतिहास आहे. तो इतिहास असा आहे की हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट हा इथं चालू झाला. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, जगातला पहिला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट हा स्नोकॉल्मी वॉटरफॉलवरती तयार झालेला आहे आणि तो सुद्धा 1898 साली. त्यामुळे या धबधब्याचं नुसतं रूप तुम्हाला दिसत नाही, तर याचा झालेला आधुनिक वापरही तुम्हाला कळतो. आहा हा, क्या बात आहे. वॉटरफॉल तर बघून झालेला आहे. आता दुसऱ्या स्पॉटला चाललोय. रिमझिम पाऊस आमचा पाठलाग करतोय, परंतु आता जरा हा वेगळाच रूट लागलेला आहे. निसर्ग सौंदर्य अजून वाढलंय, त्यामुळे ड्राईव्हची मजा आहे आणि पोचल्यानंतर वेगळी मजा आहे. कुठं आलोय रे, कुठं आलोय आपण? हा स्नोकॉल्मी पास
हे समिट म्हणून इकडे खरं स्कीइंग होतं, पण हा स्नोकॉलमी पास इकडे समोर बर्फाचे डोंगर आहेत. साधारण बर्फ आहे तिथे. हो आणि मस्तपैकी अमेरिकेचं जे लोकांना आवडतं ते बेगल खात खात अशा नजारा बघत पाऊस असला तरी आमची ट्रिप चालू आहे. क्या बात आहे. हायवे सोडून आम्ही थोडं आतल्या बाजूला आलेलो आहोत, कारण आजच्या भटकंतीतला शेवटचा स्पॉट हा आम्हाला बघायचा आहे. रस्ता थोडासा खराब झाला आहे कारण इथे प्रचंड बर्फ असतं एप्रिलपर्यंत. आत्ता मे चालू आहे, पण दोन्ही बाजूचं जंगल बघा तुम्ही. हा हा हा. शेवटची जी जागा आहे त्याचा वॉक सुद्धा किती सुंदर आहे बघा. हा हा हा, क्या बात है. डोंगरावरून येणाऱ्या बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा झरा आणि समोर असा निसर्ग. अमेरिका वेगळं आहे. एकीकडे चमक धमक आहे, उंच उंच इमारती आहेत. सियाटलला मी आलेलो नव्हतो, त्यामुळे सियाटलचं खूप काही ऐकलेलं होतं. पहिल्या दिवशीच्याच भटकंतीमध्ये मी इथला निसर्ग बघून खरोखर म्हणजे प्रेमात पडलेलो आहे. इतका सुंदर आहे हे. कारण जिथे ॲमेझॉन आहे, जिथे मायक्रोसॉफ्ट सारखी मोठी कंपनी आहे जी जगावरती टेक्नॉलॉजीमध्ये राज्य करते, तिथे इतका सुंदर निसर्ग असेल असं वाटलं नव्हतं. शेवटची जागा तुम्हाला दाखवतो. या या या. कारण इथं आल्यानंतर बाकी काही बोलायलाच लागणार नाही, त्यामुळे आता मी बोलणं बंद करतो. तुम्ही फक्त इथला निसर्ग बघा. वाव. हा हा. सुनंदन लेले, सियाटल, युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका.